इथं आल्यापासून ना हर्ष माझ्यासोबत आणि फक्त राहुल मामासोबत खेळतोय. कारण की त्याला का माहीत नाही, इथलं थोडंसं शहरातलं वातावरण त्याला काही जमेना बुवा. आणि राहुल मामा दिसतो त्याच्या बाबासारखा, जरासा हाईट वगैरे आहे, दाढी वगैरे आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी जास्त खेळतोय. इथं खाली आणलं थोडा वेळ त्याला खेळायला, पण अख्खी अक्षरशः सिटी रिकामी झाली आहे. म्हणजे सगळेच तसं, जसं की सुट्ट्यांना गावाला जातात आणि आम्ही गावाकडून शहरामध्ये येतो, तर असं काहीसं झालं आहे. किती म्हणजे नुसतं गाड्या बिल्डिंगी आहे ना इथं सिटीमध्ये. पहिलं हे तसं वाटायचं किती छान, पण मग आता हे ना नको वाटतं. 4 दिवस गेल्यावर ना तेवढंच बरं वाटतं, पण जास्त आता राहणं सिटीमध्ये शक्य नाही बाबा माझं. हर्षला ना इथं मोकळं भेटलं होतं, त्याच्यामुळे मस्त खेळत होता. पण इथं जो डॉगी होता त्याला सारखा हात लावायला जायचा, त्याच्यामुळे त्याला पटकन उचललं आणि आम्ही वरती आलो. तर ना इथं मम्मी चटई वगैरे काढत होती, तर तिला आजीला आणि पणजीला कसं त्रास द्यायचं काम चालू आहे. ह्या गोष्टी ना आत्ता महत्त्वाच्या नाही वाटत, पण मग जसे जसे आपल्या आयुष्यामध्ये वर्ष वाढत जातात ना, तसेच ह्या छोट्या छोट्या गोष्टींनाच इतकं व्हॅल्यू येते ना, त्याच्यापुढं पैसा आणि काहीच मौल्यवान नाही ठरत. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी जरी साध्या वाटत असल्या ना, तरी ह्यानंतर भविष्यामध्ये इतक्या मोलाच्या होतात ना, खूप मोलाच्या होतात. म्हणजे मुलंही मोठे होतात आणि आपले ते क्षण दिवस ते सुद्धा पालटतात. तर आल्यापासून ना मला ह्या दिवाळीला ना मेहंदीचा खूप शौक चढला आहे. तर इथं आल्यानंतर सईला, भार्गवीला, मम्मीला पूर्णपणे दोन्ही हात रंगवून टाकले. सईला पहा कशी पांडाची मेहंदी काढली. तर असाच गेला काहीसा कंटाळवाणा, काहीसा अल्लड असा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि मेहंदी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, माझीही, मम्मीचीही आणि सईचीसुद्धा. बाय.